नमस्कार मित्रांनो. तर काल आपण एक असा व्हिडिओ बनवला होता का ठीक आहे, डाव जोन्स पडलाय, डोनाल्ड ट्रम्पने एवढं मोठं महाकांड करून ठेवलंय, पण आपल्या मार्केटवरती त्याचा काही खास परिणाम होणार नाहीये. घाबरू नका, खरेदीची संधी शोधवा. मार्केट खाली आलं तर खरेदीची संधी शोधा, असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं होतं. आणि मग त्याप्रमाणे आपण जर आज बघितलं तर आज आपल्याला मार्केटमध्ये कुठलाही विकनेस दिसला नाही. सकाळी थोडा वेळ फक्त आपण त्या ठिकाणी थोडा विकनेस दिसला, पण त्यानंतर आपण बघितलंय का मार्केट्स आपली सगळी कव्हर झाली. आणि मग असं का झालं आणि आता इथून पुढे काय होणार आहे हे सगळं आपण जाणून घ्यायचंय. पण एक गोष्ट खरी आहे का हा जो डोनाल्ड ट्रम्प रूपी नावाचा जो राक्षस आहे, तो राक्षस जोपर्यंत सत्तेवरती आहे तोपर्यंत मार्केट असंच तो ठेवणार. कारण इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये जो पाठीमागचा 4 वर्षाचा त्यांचा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये त्यांनी असंच केलं. आताही पण हा राक्षस करतो काय नेमकी, शुक्रवारी मार्केट क्लोज झालं का अशी काही पुडी सोडतो किंवा असं काही एखादं कांड करतो का सगळ्याच गुंतवणूकदारांचा शनिवार आणि रविवार हा एखाद्या सुतक पडल्यासारखा जातो आणि सोमवारी जर बघितलं तर असं वाटतं अरे यार आपण फालतू नागान शनिवारी रविवारी नागान टेन्शन घेतलं. असं होतंय, असं झालंय. सगळ्याच जणांचं आज असं झालंय. सगळ्यांनी शनिवारी रविवारी खूप टेन्शन घेतलं, अरे आता डाव जोन्स एवढा पडला, आता काय होणार, आता काय होणार, काय होणार. सोमवारी 400 पॉईंट पडणार, 500 पॉईंट पडणार. युट्यूबवाल्यांनी हैराण करून सोडलं. निफ्टी कोण सांगतंय 24,600, कोण सांगतंय 24,500 येणार, आणि झालं तर काहीच नाही. अशी सगळी गंमत झाली आहे. ठीक आहे. तेव्हा आता एकंदरीत जर आपण बघितलं तर हे असं सगळं वातावरण आहे. आणि आता आपण पहिल्यांदा बघूया का आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काय काय केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय का कॅश मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी आज 240 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. 2-4 दिवसापासून ते बिचारे खरेदी करत होते. आज त्यांचा मूड चेंज झालाय. आज त्यांनी 240 करोड रुपयाची सेलिंग केली. त्यानंतर इंडेक्स फ्युचरमध्ये 835 करोड रुपयाची त्यांनी त्या ठिकाणी सेलिंग केली आहे आणि 2500 करोड रुपयाची त्यांनी स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग केली. आकडा जर बघितला तर 25, 8, 8, 33, 2, 35 3,500 करोड रुपयाची आज त्यांनी आपल्या मार्केटमध्ये सेलिंग केली. म्हणजेच का जो त्यांचा मूड बनलेला होता खरेदीचा, या ठिकाणी आपण बघू शकता का 2-3 दिवसापासून त्यांनी जी खरेदी चालू केली होती, तो मूड त्यांनी थोडा चेंज केलाय. आज जरा गेअर बदललाय. आज थोडा सेलिंग. आता कसं असते बघा, साहजिकच जर एवढा मोठा इव्हेंट जर झाला आणि तर जर समजा असा एवढी मोठी न्यूज आली तर थोडंफार ते गोष्टी होणारच आहेत. बघा, 1, 2, 3, 4 दिवस कंटिन्यू त्यांनी खरेदी केली होती, पण आज त्यांना नाईलाज असतं म्हणा जे काही सेलिंग करावं लागली. पण काही एकंदरीतच हे जर आपण बघितलं कॅशमध्ये एवढं काय मोठी सेलिंग आलेली नाहीये. ठीक आहे. इंडेक्स फ्युचरमध्ये फक्त आपण त्या लेवलवरती जर बघतोय तर इंडेक्स फ्युचरमध्ये त्यांनी जरा सेलिंग केली. बघा, निफ्टी बँक निफ्टी एवढा चांगला आहे, पण बँक निफ्टीच्या फ्युचरमध्ये 218 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. निफ्टी 50च्या फ्युचरमध्येही त्यांनी 495 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. हे जरा थोडंसं डोक्याला मुंग्या आणण्यासारखं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जर काही महत्त्वाच्या न्यूज अपडेट्स वगैरे जर बघितल्या तर कंपनीच्या बाबतीमध्ये जर बघितलं, टाटा मोटर जे आहे, टाटा मोटरचं त्या ठिकाणी आता डिमर्जर होणार आहे. म्हणजेच टाटा मोटरच्या 2 कंपन्या होणार आहेत. एक टाटा मोटरची पॅसेंजर व्हेकल आणि त्यानंतर परत टाटा मोटर्स, अशा 2 कंपन्या होणार आहेत. ज्यांच्याकडे 14 ऑक्टोबर पर्यंत ज्यांच्याकडे शेअर्स आहेत अशा लोकांना एका शेअरच्या ऐवजी 2 शेअर्स भेटतील. तर ती प्रोसिजर वगैरे काय आहे, कसं आहे, त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. पण मग आता टाटा मोटर्स, त्यामुळे आपण बघतोय का त्यामध्ये आपल्याला करेक्शन हे बरंचसं बघावं लागले. जवळजवळ त्या ठिकाणी बघा, हा चार्ट जर आपण बघितला टाटा मोटर्सचा, टाटा मोटर्स हा बघूया आपण, जवळजवळ 661 रुपयापर्यंत खाली आलाय. आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर महिन्याभरामध्ये हा 720 रुपयापासून हा स्टॉक 660 रुपयापर्यंत खाली आलाय. 60 रुपयाचं करेक्शन त्यामध्ये झाले, म्हणजे ऑलरेडी 10% करेक्शन हे त्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता जे काही त्यांचं ठरलेलं आहे का, हे काय म्हणजे त्यांचं डिमर्जर करायचं असं त्यांचं ठरलेलं आहे. आणि मग आता त्यामध्ये एकंदरीतच आता सगळ्या लोकांना माहिती आहे का जर आता डिमर्जर झालं म्हणजे त्याच्यात 2 कंपन्या होतील. 2 कंपन्यामध्ये प्रत्येकाला एक 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 शेअर्स मिळेल. आणि पण आता त्याची एकदा आपण या ठिकाणी जरा थोडंसं त्याची न्यूज बघूया. म्हणजे आपल्या चांगल्या डोक्यामध्ये येईल, तो प्रकाश पडेल बघ काय नेमकी. कारण बऱ्याच जणांनी टाटा मोटर्सचं मला या ठिकाणी विचारलं होतं, बाबा टाटा मोटर्स काय करायचा, ठेवायचा का काय करायचा, काढायचा का ठेवायचा. ठीक आहे, आपण या ठिकाणी जाऊन गुगल बागाला थोडं विचारूया
गुगल बाबा आम्हाला सांग म्हणून टाटा मोटर्स डीमर्जर डिटेल्स. ओके, आता हे जर तुम्ही बघितलं तर टाटा मोटर डीमर्जरचा तपशील हा ह्या ठिकाणी आपण बघतोय. आता टाटा मोटरचं जे काय डीमर्जर आहे ते 1 ऑक्टोबर 2000 पासून प्रभावी झाले. आणि मग ते होणार काय आहे, तर ह्या ठिकाणी आता ह्या दोन स्वतंत्र कंपन्या होणार आहेत. त्याच्यामध्ये एक टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल लिमिटेड, आणि त्याच्यामध्येच आपण म्हणजे का पॅसेंजर व्हेकल म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गाड्या पॅसेंजर वाहतात, काही इलेक्ट्रिक वाहन असेल, JLR व्यवसाय वगैरे हा त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि एक आहे TML कमर्शियल व्हेकल लिमिटेड. ह्या अशा दोन कंपन्या आता टाटा मोटर्सच्या या ठिकाणी बनणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असंही जर तुमच्याकडे एक टाटा मोटरचा शेअर्स असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही कंपनीचा एक एक शेअर्स मिळेल, म्हणजे तुमचे एकाच्या ऐवजी त्या ठिकाणी 2 शेअर्स होतील. आणि आता हे जे काही डिमर्जर आहे ते 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेलं आहे. आणि आत्ता आपण बघूया, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपण बघतोय का साधारणतः 14 ऑक्टोबर 2025 ही त्याच्यावरील रेकॉर्ड तारीख आहे. म्हणजे 14 ऑक्टोबर 2025 ला तुमच्या डीमॅटला जर हे शेअर्स असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी हे एक एक शेअर्स मिळणार आहे. आणि आता एकंदरीतच आता हे का केलेलं आहे, तर काय म्हणजे हे असं यासाठी केलंय का दोन्ही जे काय व्यवसाय आहेत, आता सध्या काय होतंय का टाटा मोटर पॅसेंजर आहे, पॅसेंजर व्हेकल असेल, कमर्शियल व्हेकल असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणावरती मॅनेज केल्या जातात. दोन कंपन्या जर वेगवेगळ्या केल्या तर दोन्ही कंपन्यांचं मॅनेजमेंट वेगळं राहील, दोन्ही कंपन्यांना फोकस त्यांना चांगला देता येईल असं कंपनीचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि आता इथे ह्या दोनही कंपन्यांना त्या ठिकाणी लिस्टिंग केलं जाणार आहे. आपल्या भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांना लिस्टिंग केलं जाणार आहे. तेव्हा हे टाटा मोटर्स जे आहे, हे टाटा मोटर्सच्या बाबतीतली ही सगळी न्यूज आहे. तेव्हा जर तुमच्याकडे असतील तर सकाळी तुम्हाला उद्या 9 ते 10 वाजेपर्यंत वेळ आहे. ज्यांना टाटा मोटर्स विकायचा आहे आणि ज्यांना ह्या दोन कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे नाही आहेत, तर अशा लोकांसाठी उद्या 9 ते 10 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यांच्यासाठी खास असं सेशन आहे आणि त्यामध्ये तुम्ही हा शेअर्स त्या ठिकाणी विकू शकता. आणि जर तोपर्यंत नाही विकला तर तुमच्या डीमॅटला एक एक त्या अशा कंपनीचा शेअर्स येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यावर पण लिस्टिंग होईल तेव्हा. ठीक आहे, तर ही आहे न्यूज टाटा मोटर्सची. आणि त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण जरा ह्या ठिकाणी परत जाणून घेऊया. काय आहे आज मार्केटमध्ये महत्त्वाच्या घडामोडी त्या जर आपण बघितल्या तर त्यामध्ये काय दिसतंय आपल्याला ह्या ठिकाणी बघूया. आता मार्केट मार्केटच्या बाबतीमध्ये आपण काय काय घडामोडी आहेत आणि ते एकदा जाणून घ्या. बघा, आता शेअर मार्केटमध्ये सोमवारी FI का गेम हावी, लेकिन अगर ये लेवल पार नहीं हुआ तो बिगड़ तो बडी बिकवाली आ सकती है, असं तर ते काय मत सांगतात. या न्यूज चॅनलवरती काही भरोसा ठेवून काही उपयोग नाही. ठीक आहे, आता इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे थोडं ग्लोबल मार्केटमध्ये. आपण बघूया काय चाललंय ग्लोबल मार्केटमध्ये आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्या मार्केटमध्ये करायचं काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता इथे पहिल्यांदा बघायचंय का डाव जोन्स बाबा काय, अमेरिकेत काय चाललंय, डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यात काय चाललंय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये आपण बघतोय का डाव जोन्समध्ये जवळजवळ 371 पॉईंटची तेजी आहे. डाव जोन्सच्या 30 पैकी 20 स्टॉक्समध्ये तेजी आहे, 10 स्टॉक मायनस आहेत. S&P 500 मध्ये जवळजवळ 82 पॉईंटची तेजी आहे, 358 स्टॉक्स तेजीमध्ये आहेत आणि त्यानंतर 135 स्टॉक्स हे त्या ठिकाणी निगेटिव्ह आहेत. नॅसडॅकमध्ये त्या ठिकाणी 80 जे काही स्टॉक्स आहेत ते तेजीत आहेत, 21 स्टॉक त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. 430 पॉईंटची त्या ठिकाणी मोठी तेजी आपल्याला बघायला भेटते. आणि म्हणजेच आपण बघतोय जो विक्स 35% खाली गेला होता आपल्या शुक्रवारच्या दिवशी, तो विक्स आज आपल्याला या ठिकाणी इथे दिसतोय का जवळजवळ 7.5% हा मायनस आहे. म्हणजे आज जर बघितलं तर संपूर्णपणे सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे मार्केट रिकव्हरीचा प्रयत्न करते. कम्युनिटीमध्ये आपण बघूया तर कम्युनिटीमध्ये आपल्याला दिसतंय का सोन्याने एक नवीन उच्चांक परत गाठलाय. 4112 हा सोन्याचा एक नवीन जो रेट आहे तो रेट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. सोन्याचा $4112 पर्यंत सोनं गेले. चांदी जी आहे ती चांदी जवळजवळ $50 वरती चांदी गेलेली आहे. एकंदरीतच हे सगळे भाव जर आपण बघितले तर आपल्या डोळ्याला आपले डोळे हे फुटतात का काय असं झालं. कारण मग दररोज सोनं 1% 1.5% वर जाते, दररोज 1% 1.5% वरती जाते. सोन्यामध्ये ट्रेड करणं खूप अवघड झाले. कॉपर 5% वरती, चांदी 6% वरती. म्हणजे काय ह्या तेजीला काही पारावार नाहीये आणि ह्या तेजीमध्ये ट्रेड करणं खूप एकदम आता काय झालंय
एकदम रिस्की झाले, कारण आता जेवढ्या प्रमाणात वाढले तेवढा फॉलही येऊ शकतो. आणि जे बॉन्ड यील्ड आहेत अमेरिकेतले ते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच ग्लोबल मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट निगेटिव्ह नाही आहे. ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी चालू आहेत सगळ्या ग्लोबल मार्केटमध्ये. त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही, त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही. ओके. आणि आता येऊया आपण आपल्या मार्केटवरती फोकस द्यायचा आहे. आपल्या मार्केटवरती एकदा आपण बघूया गिफ्ट निफ्टी काय दिसतोय आपला. तर गिफ्ट निफ्टी जर आपण बघितला तर गिफ्ट निफ्टी आता सध्या दिसतोय हा 62 पॉईंट मायनस आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण का आपल्याकडे उद्या काय आहे, उद्या आपल्याकडं एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीमुळं जरा थोडंसं सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये असणार आहे. वीकली एक्सपायरी आहे. आणि आता त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी, जर आपण आपला टेलिग्राम चॅनल जर आपला प्रायव्हेट जो आहे तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन त्या लिंकवरती आपल्याला पेमेंट 1350 रुपये करायचे. तिथेच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मेल आय डी टाकायचा आहे. 1350 रुपयामध्ये तुम्हाला 12 महिने आपल्या चॅनलची मेंबरशिप मिळेल. त्यामध्ये तुम्हाला जे काही स्विंग ट्रेड असतात, ऑप्शन ट्रेडिंगचे जे खास करून निफ्टीचे ऑप्शनचे ट्रेड असतात ते ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणजेच म्हणजे मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो ते ट्रेड. आणि कुठलाही ट्रेड करताना प्रॉपर आपला एसएल फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन दुसरा आपल्यासाठी प्लॅन आहे का, जर आपल्याला मार्केटमध्ये शिकायचे कसा ट्रेड करायचा आहे, जर ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील आणि जे कुठले ब्रेकआउट असणारे स्टॉक्स आहेत आणि त्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलची मेंबरशिप आपण घेणं गरजेचं आहे. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन येते आणि ते बटन क्लिक करायचं आहे आणि ते जॉईन नावाचं बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला 299 रुपयाचा सिल्वर प्लॅन जो आपला आहे तो सिल्वर प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचा आहे. तो केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपले एज्युकेशनल व्हिडिओज असतात पर ते तुम्हाला मिळतील. आणि त्यानंतर कुठले ब्रेकआउट स्टॉक चांगले असणारे, आपले चांगले रिटर्न देणारे स्टॉक्स असतात त्याविषयी तुम्हाला त्यामध्ये माहिती मिळेल. तेव्हा जर आपल्याला त्याच्यावाले सगळे समजा व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला हा आपला चॅनलची जी मेंबरशिप आहे ती घेणं गरजेचं आहे. ओके. आता इथे आपण ह्या ठिकाणी येऊया आणि आता बघूया नेमकी आता काय दिसते. सोन्यामध्ये आपण बघूया. बघा, सोन्यामध्ये एवढी भरमसाठ तेजी आलेली आहे का सोनं म्हणजे पार एकदमच आता डोक्याच्या बाहेरचा विषय गेला. कारण सोन्यामध्ये ट्रेड करायचा कसा आपण बघतोय. बघा, सोनं 5 पॉईंट वरती जाते, 2 पॉईंट खाली, 7 पॉईंट वरती, 3 पॉईंट खाली, 10 पॉईंट वरती, परत खाली. ट्रेड करणं एकदम सोन्यामध्ये येता एकदम रिस्की झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता त्यानंतर आपण बघूया का आपला निफ्टी आहे. निफ्टीमध्ये काय करायचं आपल्याला. तर निफ्टीमध्ये या ठिकाणी जर आपण हा 15 मिनिटाचा चार्ट जर निफ्टीचा बघितला तर ह्या चार्टनुसार आपल्याला काय बघायला भेटते. तर या चार्टनुसार आपण बघतोय का आपल्यासाठी आता हे सॉरी आपल्यासमोर मी आता बँक निफ्टी आली तर बँक निफ्टी विषयी आपण बोलूया. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण हा जर चार्ट बघितला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बँक निफ्टीची 2-3 दिवसाची जी रेंज आहे ती रेंज बघा, एकतर ही लेवल तोडत नाहीये. ती लेवल आहे 56,300, म्हणजे त्याच्या खाली बँक निफ्टी जात नाहीये. त्यानंतर 56,800 त्याच्यावरती बँक निफ्टी जात नाहीये. म्हणजे ही 500 पॉईंटची जी रेंज आहे ती रेंज बँक निफ्टीनं बनवली. मग करायचं काय आहे, 56,800च्या वरती जर गेला तर बाय करा. तुम्हाला 57,300 आणि त्यानंतर 57,500 पर्यंत टार्गेट हे आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. खाली जर आला तर त्या ठिकाणी 56,300च्या आसपास खरेदी करायचा एक चान्स आहे. तो चान्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी 56,300च्या आसपास जर आला तर तिथून टार्गेट 56,800 पर्यंत जाऊ शकतो. मधला जो झोन आहे तो झोन टाइमपास झोन आहे. त्या झोनमध्ये काही कुठला ट्रेड करू नका. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते. निफ्टीचा जर आपण या ठिकाणी चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्टवरती आपण या ठिकाणी बघूया गेल्या 2-3 दिवसापासूनची रेंज आहे. ती रेंज आपण बघतोय का लोअर साईडला 25,150 राऊंड फिगर मानूया तर हा एक महत्वाचा सपोर्टचं काम करतोय. आजही एवढ्या मार्केटमध्ये एवढ्या पॅनिकमध्ये आपण ही लेवल तोडली नाही. 25,150ची लेवल आपण आज सुद्धा तोडली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि वरच्या साईडला आपण बघतोय का 25,329 आणि ती लेवल आपण आज तोडली नाही. पर साईडला ती लेवल. मग आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय, तर महत्वाची गोष्ट अशी आहे, जर समजा उद्या पॅनिकमध्ये जर भेटलाच खाली, कारण उद्या एक्सपायरी आहे, उद्या मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे, हे साहजिकच आहे. 25,150च्या आसपास जर भेटला तर आपण त्या ठिकाणी बाय करू शकता किंवा एखादा ITM म्हणजे इन द मनी कॉल त्या ठिकाणी बाय करू शकता.
आणि जर तुम्हाला एखाद्याला असं वाटलं की मला वरती गेल्यानंतर खरेदी करायची, मार्केट थोडी गॅप अप ओपनिंग जर झालं, तर मग त्यासाठी आपल्याला थोडंसं एक मध्ये एक चान्स आहे बघा. तर हा जो आजचा टॉप आहे तो टॉप जर क्रॉस केला तर म्हणजे तो 25,270. जर 25,270च्या वरती जर आपण टिकलो तर मग त्या ठिकाणी एक कॉल बाय करा. पण त्याला त्या ठिकाणी तुमचा एल 25,200चा ठेवा. टार्गेट तुम्हाला भेटेल 25,330 आणि त्यानंतर 25,400 पर्यंत पॉसिबल टार्गेट हे आपल्याला निफ्टीमध्ये उद्या भेटू शकतात. तेव्हा आपल्याला ह्या पद्धतीनं काम तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि किंवा मग नाहीतर एक साधारणतः बेस्ट वे बघा. आपण या ठिकाणी इथे आलात, इथे तुम्ही आल्यानंतर एक साधी गोष्ट करायची, तुम्हाला इंडिकेटर लावायचा आहे. इंडिकेटर तुम्हाला आपला EMA लावा आणि त्यानंतर EMA त्या ठिकाणी 921 EMA त्या ठिकाणी लावा. ठीक आहे. EMA 921 आपण तो जर तुम्ही घेतला तर ह्या ठिकाणी बघा EMA 921 50 200 सगळे EMA इथे या ठिकाणी आहेत. हे EMA मध्ये जरा थोडी सेटिंग करून ठेवतो मी बघा. इथे हा EMA 9 आहे, याच्यामध्ये स्टाईल आहे 21 दिवसाची आपण आणि 50 दिवसाची थोडा ठेवूया. 200ची काही गरज नाही आपल्याला आणि याची पण काही गरज नाही. 9 दिवसाचा जो आहे त्याला आपण एकदम ग्रीन आणि एक अशी जाड लाईन करूया, आपल्याला कळेल. 21 दिवसाचा जो आहे त्याला एकदम रेड करूया आणि त्याला आपण अशी लाईन करूया म्हणजे ते आपल्याला कळेल. आणि 50 दिवसाच्याला एक ब्लॅक लाईन करूया आणि त्याला आपण जरा थिक करूया. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी काय कसा ट्रेड घ्यायचा ते आपण बघायचं बघा. जर आपल्याला ह्या ठिकाणी जर ह्या सगळ्या यावरती ट्रेड जर घ्यायचा आहे तर थोडासा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण चार्ट लावायचा. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघायचं का आपल्याला कुठे ह्या सगळ्या गोष्टी या ज्या आहेत, आपला EMAच्या वरती जर समजा आपला 9 EMA जो आहे 9 EMAच्या वरती जर आपला चार्ट जर गेला तर त्या ठिकाणी थोडंसं बायचा प्रयत्न करायचा. आणि जर समजा 9 आणि 21 या दोन्हीच्या वरती जर गेला तर एक एक आपल्याला चांगला ट्रेड भेटू शकतो का, जसा इथे भेटलाय बघा. इथे क्लोजिंगच्या वेळेस हा एक ट्रेड इथे भेटला. इथे 9 21 50 इथे सगळ्याच्या वरती क्रॉस झाला. असा जर क्रॉसवर जर झाला तर एक चांगली मोठी मुवमेंट बघायला भेटते, जशी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली. मग तुम्ही याचाही वापर करू शकता. आणि किंवा मग मी तुम्हाला सांगितलेला आपला फंडा जो आहे, ज्या ठिकाणी RSI आपल्याला असं वाटते का 30 पासून RSI वरती चाललाय, त्या ठिकाणी एक ट्रेड चांगला सेटअप बनवू शकतो तुमचा. आणि तिथून जो पर्यंत RSI तुमच्या 60 पर्यंत यायची वाट बघायची. आता इथे बघा तुम्ही RSI दिवसभर मध्ये 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 इथे जवळ 70च्या वरती आला आणि एक मोठा आपल्याला या ठिकाणी अपमूव भेटला. तर या अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. तर एकंदरीतच आता ही सगळी अशी परिस्थिती आहे तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. काय आहे ते आणि उद्या एक्सपायरी आणि थोडी काळजी पण घ्या. लईच एकदम आपलं हिरोच्या नादी लागू नका. कारण काय होतंय, जरा थोडंसं आपण ग्लोबल माहोलमध्ये जर बघितलं, ग्लोबल माहोल इतका काय चांगला नाहीये आणि त्यामुळे मग काय उगाचच पैसे जाण्यापेक्षा आपले हिरो ट्रेड न केलेलं बरं. ठीक आहे. आणि तेव्हा आता एकंदरीतच ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला वा नेमकी निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते. ओके. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे आणि या व्हिडिओत कोणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी तुम्हाला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आता तेव्हा इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.